शंतनू वरती हा तोच शंतनू आहे, हा तोच शंतनू आहे ज्याने ही संकटमोचकी कामगिरी पार पाडली. मित्रांनो, योगेश कमी दादा वयाचा खेळाडू आपल्या हो शंतनू ऑन फायर, विकेट घेतले शंतनूने. पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली. 200 रुपयाचा पुरस्कार. जबरदस्त डिफेन्स, बॉल अडवला, 2 धावा रोखल्या, 4 धावा. आपल्या करिअरची सर्वोत्तम कामगिरी इथे सादर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत शंतनू अनेक मॅचेस खेळला असेल, योगेश दादा सामोरा गेला असेल, परंतु आज घरच्या मैदानावरती जे त्यांनी करामत केली ना, ते मला वाटतं त्याच्या करिअर मध्ये सर्वोत्तम कामगिरी असेल. कारण त्याच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये खेळत असताना त्याचा संघ फायनल कडे वाटचाल करतोय. परंतु यावेळेला स्क्वेअर टाकलाय, डिक्लर झोन मध्ये देखील बॉल गेलाय. सामन्याचं समीकरण आता बदलायला सुरुवात झाली की काय? 7 धावा अजून देखील पाहिजेत. येणारे चेंडू शिल्लक असतील 4 बॉल मध्ये 7 धावा बनवायचे आहेत. शंतनू याच्यावरती प्रेशर राहील का? कमबॅक करून देईल का? चांगला बॉल टाकलाय, परंतु इथे 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याच्या माध्यमातून कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाले. 3 बॉल आणि 5 धावांची गरज. वॉट अ मॅच, जबरदस्त इंटरेस्टिंग मुवमेंट आपण पाहतोय. ज्या शंतनूने सुरुवात केली, धारदार गोलंदाजाच्या जोरावरती क्लीन बोल्ड केलं आणि त्या शंतनूशी संवाद साधतायत परेश मोहिते. हिमतीने खेळा, हिंमत आणण्याची आवश्यकता नाहीये. शंतनू किंग मेकर ठरू शकतात. 3 बॉल मध्ये 5 धावा इथे डिफेन्स करतील का? परंतु लेफ्टच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय. 3 बॉल आणि आता गरज आहे 4 धावांची. एका धावेसाठी स्ट्रगल करत असताना वाटलं की शंतनूने एकतर्फी सामना करून देतील, परंतु त्यानंतर स्क्वेअर मारा केला. याही वेळेला मात्र सुरेख डिफेन्स पाहायला मिळतोय. धावचीची संधी ठरेल का? नाही, इथे धाव घ्यायची होती, आली असती का नसते आली. गोलंदाज धावची होऊ शकले असते. 2 बॉल 4 धावांची गरज आहे. शंतनू जबरदस्त गोलंदाजी, काय सुरेख गोलंदाजी आपल्यासमोर सादर करतायत आणि शंतनूसाठी एकदा टाळ्या वाजवायला तर मित्रांनो काय हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी करतायत. कमी वयाचा खेळाडू आज किंग मेकर तो बनतोय, आपल्या टीमला विजयाकडे